बघा आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपला बी चालू होतं, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी काय आहे, इव्हॅल्युएट फर्स्ट दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to π/2 sin x अपॉन 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स, ठीक आहे. तर बघा आता आपल्याला हे डेफिनाईट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये लिमिट दिलेलं आहे 0 to π/2 आणि आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे, ठीक आहे. मग सगळ्यात पहिले लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2 sin x अपॉन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स, ठीक आहे. तर आता बघा इथं काय दिलेलं आहे, 0 to π/2 दिलेलं आहे, साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर दिलेलं आहे. आता आपल्याला इथं काय करावं लागेल, सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व करावं लागेल. मग इथं काय करायचं बघा, साइन एक्स डी एक्स जो आहे, आपण जर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय येतो, साइन एक्स येतो. म्हणजे इथं साइन एक्स डी एक्सला आपण डी टीच्या रिप्लेसमेंटमध्ये करू शकतो. आणि आपल्याला काय करावं लागेल, मग पुट टी इक्वल्स टू कॉस एक्स. मग टी इक्वल्स टू जर कॉस एक्स पुट केलं, ठीक आहे, तर आपल्याला इथं डिफरन्शिएट करावं लागेल. मग जर आपण इथं डिफरन्शिएट केलं, सपोज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे. मग इथं काय येणार, डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स आणि डी टी इक्वल्स टू काय येणार, मायनस साइन एक्स डी एक्स येणार, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथं लिमिट पण दिलेली, लिमिट पण चेंज करायची, ठीक आहे. मग इथं लिहायचं आहे अप्लाइंग लिमिट्स. मग लिमिट्समध्ये बघा, आता आपल्याला एक्स इक्वल्स टू जर आपण 0 पुट केलं, सपोज टी इक्वल्स टू काय आपल्याकडं कॉस एक्स, ठीक आहे. मग इथं लिहायचं पुट पहिलं लिमिट एक्स इक्वल्स टू 0, तर टी इक्वल्स टू काय येणार, कॉस ऑफ 0 आणि कॉस 0 काय राहतं, 1 राहतं, ठीक आहे. पुन्हा एक्स इक्वल्स टू जर π/2 पुट केलं, तर टी इक्वल्स टू काय येणार, कॉस ऑफ π/2. कॉस π/2 म्हणजे काय, π/2 म्हणजे 90 डिग्री, कॉस 90 काय राहतं, 0 राहतं. म्हणजे बघा इथे एक्स इक्वल्स टू ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस टी इक्वल्स टू काय करायचं, 1 पुट करायचं. आणि ज्यावेळेस एक्स इक्वल्स टू π/2 असेल त्यावेळेस टी इक्वल्स टू काय पुट करायचं, 0 पुट करायचं, ठीक आहे. आपण हे लिमिट पण फाइंड आउट केले. मग आता आपण इथं काय करू, सगळे हे लिमिट आणि सबस्टिट्यूशन इक्वेशन म्हणजे आपलं जे ओरिजिनल इक्वेशन त्याच्यामध्ये पुट करू. इथं लिहायचं पुटिंग, याला वाटतं इक्वेशन 1 नाव द्या, पुटिंग इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होणार, आय इक्वल्स टू बघा, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन. आता नवीन लिमिट, पहिलं लिमिट काय, एक्स जर 0 असेल त्यावेळेस काय येणार, 1 येणार, म्हणजे 1. आणि एक्स π/2 असेल त्यावेळेस टी काय येणार, 0 येणार. आता हे नवीन लिमिट का बरं घेतोय, कारण की आपण ही सबस्टिट्यूशन करणार आहे, रिप्लेसमेंट करणार आहे, ठीक आहे. मग बघा आता इथं आपल्याला काय करायचं आहे, मायनस साईन. आता इथं मायनस साईन नाही, पण आपल्याला इथं मायनस साईन घ्यावं लागेल, ठीक आहे. मग हा जो साइन एक्स डी एक्स जो आहे, साइन एक्स डी एक्स म्हणजे काय, बघा इथं हे जे मायनस साईन वाटलं तर आपण ती इकडे नेऊ, ठीक आहे. ते थोडंसं खाली घेतो. बघा इथं हा हे मायनस साईन इकडे जर आणलं तर काय होणार, मायनस डी टी इक्वल्स टू साइन एक्स आणि हा डी एक्स, कारण हे मायनस आपण इकडे नेलं, ठीक आहे. मग बघा इथं काय येणार, आता ह्यो साइन एक्स आणि हा जो डी एक्स आहे हा म्हणजे काय, मायनस डी टी अपॉन ब्रॅकेटमध्ये 1 ॲज इट इज प्लस कॉस म्हणजे काय, टी आहे ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. मग आपलं हे नवीन इक्वेशन फॉर्म झालं. मग आता हे मायनस साईन काय, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. आपण हे मायनस साईन बाहेर घेतलं, इंटिग्रेशन 1 to 0
इंटिग्रेशन 1 to 0 इथे येणार डी टी अपॉन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा आता इथं काय आहे, हा जो 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो काय इथं खाली प्लस आहे, वरती गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. म्हणजेच इथं आय इक्वल्स टू मायनस साईन ऑलरेडी बाहेर आहे. 1 to 0 1 to 0 बघा इथं हे जे 1 प्लस टी ब्रॅकेट रेस टू मायनस 2, कारण की इथं खाली प्लस 2 होतं, वरती नेलं -2 झालं. जसं नाही का 1 अपॉन ए स्क्वेअर असेल त्याला आपण काय लिहू शकतो, ए रेस टू -2 लिहू शकतो. तसंच आपण काय केलं इथं मायनस साईन लिहिलं. त्याच्यानंतर ना इथं हा डी टी ॲज इट इज. मग आता आपण काय करू शकतो, कंपोजिट फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. कंपोजिट फॉर्म्युला काय आहे की बघा, सपोज इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू जर एन असेल तर याचं काय येणार आहे, एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण याचं इंटिग्रेशन सॉल्व करू. मग इथं काय येणार, आय इक्वल्स टू हे मायनस साईन ॲज इट इज ब्रॅकेट ऑफ बघा इथं लक्ष द्या. आता इथं काय करायचं आहे, आता इथं एन मायनस आहे. ठीक आहे. 1 प्लस आणि इथं या फॉर्म्युल्यात बघा पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स आहे, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ ई एक्स. ठीक आहे. मग इथं 1 प्लस टी 1 प्लस टी रेस टू -2 प्लस 1 अपॉन -2 प्लस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट ऑफ 1 प्लस टी आणि हा ब्रॅकेट कंप्लीट लिमिट 1 to 0. मग बघा आता पुढच्या पेजवरती आय इक्वल्स टू मायनस साईन परत हे काय 1 प्लस टी रेस टू. आता बघा -2 प्लस 1 -2 प्लस 1 काय येणार आहे, -1 येणार आहे. काय येणार आहे, -1 अपॉन -2 प्लस 1. आता इथं -2 प्लस 1 काय होणार, -1 होणार, कारण की इथं मायनस मोठ्या संख्येला मायनस साईन आहे. आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 काय राहतं, 0 राहतं. डी बाय डी एक्स नाही, इथं डी बाय डी टी येणार, कारण विथ रिस्पेक्ट टू टी चालू आहे आपलं. ठीक आहे. इथं काय येणार, डी बाय डी टी ऑफ 1 प्लस टी. मग आता डी बाय डी टी ऑफ 1 काय राहणार, कॉन्स्टंटचा 0 राहणार, आणि डी बाय डी टी ऑफ टी काय राहणार, 1 राहणार. म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये येणार 0 प्लस 1, हा मेन ब्रॅकेट कंप्लीट लिमिट 1 to 0. ठीक आहे. मग बघा इथं आय इक्वल्स टू, आता इथं बाहेर मायनस साईन आहे, आतमध्ये एक मायनस साईन आलं हे डिनॉमिनेटरचं. त्याच्यानंतर पुन्हा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस -1 इंटू आता 1 प्लस 0 1 आणि 1 इंटू 1 हे असंच राहणार. आणि इथं लिमिट 1 to 0. आता हे मायनस काय होणार, प्लस होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय राहिलं फक्त 1 प्लस टी रेस टू -1 लिमिट 1 to 0. आता बघा आपण सपोज ए इनवर्स जर असेल तर त्याला काय लिहू शकतो, 1 अपॉन ए लिहू शकतो. मग तसंच आय इक्वल्स टू ब्रॅकेट ऑफ आपण याला 1 अपॉन 1 प्लस टी लिहिणार आणि इथं 1 to 0. मग बघा आता लिमिट अप्लाय करा. मग आय इक्वल्स टू आता पहिलं काय 0 पुट करायचे, कारण की अप्पर लिमिट 0 आहे. म्हणजे इथे येणार 1 अपॉन 1 प्लस 0 मायनस 1 अपॉन 1 प्लस 1, कारण की लोअर लिमिट टी आहे, मग 1 आहे आणि टीच्या जागेवरती 1 पुट करायचं. मग इथं 1 अपॉन 1 काय येणार, 1 येणार, आणि इथं काय येणार 1 अपॉन 2 येणार. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, इथे येणार 2 मायनस 1 अपॉन 2, म्हणजेच आय इक्वल्स टू काय आलं, 1 अपॉन 2 आलं. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं बघा. म्हणून इथं लिहायचं नंतर फायनल आन्सर इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 sin x dx upon 1 plus cos x bracket square dx is equals to 1 upon
2. ठीक आहे, हे काय आपलं फायनल आन्सर आलं. बघा, हा 3 मार्काचा प्रॉब्लेम होता, खूप सोपा होता. याच्यामध्ये विशेष असं काहीच नव्हतं, फक्त आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची होती, लिमिट ॲप्लाय करायची होते. लिमिट ॲप्लाय केल्यानंतर नवीन लिमिट भेटले, मग आपण परत हे नवीन लिमिट आणि सबस्टिट्यूशन या इक्वेशन 1मध्ये पुट केलं, मग इक्वेशन 1 चेंज झालं. ठीक आहे, नंतर आपण हा फॉर्म्युला कंपोजिट फॉर्म्युला यूज केला आणि या फॉर्म्युल्यानुसार आपण काय केलं, मग सोल्युशन काढलं आणि लास्टला आपल्याला लिमिट ॲप्लाय केल्यानंतर 1/2 आन्सर भेटलं. ठीक आहे, तर हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे पेपरमध्ये आलेला. आता आपण नेक्स्ट सॉल्व करणार आहे क्वेश्चन बी मधला सेकंड.